सरकारनं आखलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला धारावीकरांसह ठाकरे गटानं विरोध केलाय आणि या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ठाकरे गटानं शनिवारी म्हणजेच आज मोर्चा आयोजित केला होता। पाहूयात। सरकारनं धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट अदानी समूहाला दिलं। त्याला धारावीकरांसह ठाकरे गटाचाही विरोध आहे। हा विरोध दर्शवण्यासाठी शनिवारी मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चासाठी धारावीतली माणसं नव्हती, तसंच ज्यांना धारावीचा विकास नकोय त्यांनी हा मोर्चा काढला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। धारावीच्या मोर्चामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले। हा धारावीचा विकास त्यांना नको आहे, विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय। धारावीचे कमी माणसं आहे, सगळी माणसं बाहेरून मागवली। ते विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्र बघते आणि यामध्ये नक्कीच त्यांना जशास तसं उत्तर जनता देईल। या सभेत उद्धव ठाकरेंनी भाषणादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। ठाकरे सत्तेत असताना त्यांना मुंबई गिळता येत नव्हती म्हणून सरकार पाडलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राणाची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही, भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेली नाहीये। हे आम्ही कमावलेले मुंबई आणि याद राखा, आमच्या मुंबईला जर हात लावण्याची हिंमत केली, तोडण्याची तर भाषाच करू नका। वर्षा गायकवाड यांनी ही भाषणादरम्यान सरकारवर टीका केली आहे। तसंच धारावीतल्या रहिवाशांच्या घरांचा प्रश्नही उपस्थित केलाय। इथल्या लोकांचं पुनर्वसन दुसरीकडे कुठे करता कामा नये, त्यांचं पुनर्वसन इथंच झालं पाहिजे। तसंच प्रश्न अदानींना विचारले असता उत्तर भाजपा देतं असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी भाजपावर जोरदार हल्ला केलाय। जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो मग बोलणार की हे लोक धारावीच्या विकासाच्या विरोधी आहेत, यांना धारावीचा विकास नकोय। अरे आम्हाला तर धारावीचा विकास हवाय, पण आम्ही राज्य सरकारकडे ती अपेक्षा करतो की राज्य सरकारने आमची जबाबदारी घ्यावी। तुम्ही एसपीयू मध्ये 80% शेअर तर अडाणींना दिले, 20% शेअर हे जे आहे ते राज्य सरकारकडे। सर्वे अडाणी करणार, त्यानंतर त्याची स्कूटनी अडाणी करणार, त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन अडाणी करणार, त्यासाठी एक स्पेशल पोलीस ऑफिसर देण्याचं काम तुम्ही त्यांना केलेलं आहे। म्हणजे ही धारावी डेव्हलपमेंट ही कोणासाठी चाललेली डेव्हलपमेंट आहे? धारावी पुनर्विकास प्रकल्पात 80% हिस्सा हा अदानींना जाणार असून 20% वाटा फक्त सरकारचा असणार आहे। तसंच इथल्या स्थानिकांपैकी अपात्र ठरवण्यात आलेल्या लोकांना वडाळा मिठागर किंवा कांजूरमार्ग इथं घर मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र असा कोणताही लेखी निर्णय नाही। तसंच घरं देताना त्यांना पैसे देखील मोजावे लागणार आहेत। धारावी हे लघु उद्योगांचं मोठं ठिकाण आहे, त्याचा विचार या पुनर्वसन प्रकल्पात केलेला नाही। त्यामुळं स्थानिकही या गोष्टीला विरोध करतायत। या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता सरकार या प्रकल्पाचा पुनर्विचार करेल का असा प्रश्न विचारला जातोय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।